नमस्कार, मी मनीषा पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात आता घेणार आहोत आढावा महाफास्ट 100 बातम्यांचा. भुजबळांना दंगली घडवायच्या आहेत. भुजबळ चिथावणी देऊन लोकांना दंगलीसाठी तयार करतायत. जरांगेंचा आरोप. मी एकटा पडलोय. ओबीसी नेत्यांकडून मला घेरण्याचा प्रयत्न. जरांगेंचं वक्तव्य. आरक्षणासाठी सगळ्या पक्षातील ओबीसी नेते एकत्र. मराठा नेत्यांना जागं होण्याचं जरांगेंचं आवाहन. जरांगेंचा अभ्यास कमी. धनगर वंजारी मुस्लिम समाजाला खुश करण्यासाठी जरांगे काहीही बोलतात. जरांगेंच्या मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीवर भुजबळांची टीका. आता पुण्याची ओळख ड्रग्ज आणि पबचं माहेरघर. भाजपा शिंदे गटाच्या सरकारमुळे पुणे शहर बदनाम. जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा. लातूरमधून ताब्यात घेतलेल्या शिक्षकांच्या मोबाईलची तपासणी. मोबाईलमध्ये विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट, उत्तरपत्रिकेचे फोटो आढळल्याची माहिती. धाराशिवच्या आयटीआय शिक्षकांमार्फत दिल्लीला आर्थिक व्यवहार झाल्याचं समोर. केंद्राच्या भ्रष्टाचारी यंत्रणेवर कुणाचंही नियंत्रण नाही. नीट परीक्षा घोटाळ्याला सर्वस्वी सरकार जबाबदार. नीट परीक्षा घोटाळ्यावरून अंबादास दानवेंची केंद्रावर टीका. नीट घोटाळ्याबाबत सुप्रीम कोर्टात आणखी एक याचिका दाखल. ईडीकडून प्रकरणाची चौकशी व्हावी. याचिकेत मागणी. याचिकेवर 8 जुलैला सुनावणी होण्याची शक्यता. संसदीय लोकशाहीत आजचा दिवस गौरव दिन. पहिल्यांदाच नव्या संसदेत खासदारांचा शपथविधी. सर्वांची सहमती आणि सर्वांना सोबत घेऊन देशाची सेवा करू. मोदींचं वक्तव्य.